हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर फार्मसी कॉम्पिटेटिव्हवर. तर तुम्ही आरोग्य विभाग भरती किंवा औषध निर्माण अधिकारी याचा जर अभ्यास करत असाल मित्रांनो, तर तुमच्यासाठी हे चॅनल खूप महत्त्वाचे आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघा, मी काही इम्पॉर्टंट एक टॉपिक घेऊन आलेलो आहो करंटच्या अनुषंगाने. तर टॉपिक असा आहे की रामसर साइट्स आपण आज बघणार आहोत. रामसर साइट्स म्हणजे रामसर दर्जा प्राप्त झालेले ओलसर ठिकाण, रामसर स्थळे बघणार आहोत. तर पहिले तर क्वेश्चन येऊ शकते की भारतातनी विचारू शकतात की आतापर्यंत 2024 पर्यंत किती रामसर स्थळे आहेत. तर भारतातनी आतापर्यंत 75 रामसर साइट्स किंवा रामसर स्थळे आहेत. मग जर इंडियातनी 75 आहे तर महाराष्ट्रातनी किती, हे खूप इम्पॉर्टंट होते. तर आपण बघू. पहिले तर आपण बघून घेऊ इम्पॉर्टन्स काय आहे रामसर साइट्सचं. रामसर दर्जा प्राप्त झालेल्या ठिकाणांना असा काय विशेष दर्जा भेटते व की ते आपण बघू. पहिले तर रामसर दर्जा प्राप्त झालेल्या ठिकाणांना किंवा स्थळांना कन्झर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस, तिथले वॉटर जे रिसोर्सेस असते, वॉटर रिसोर्सेस आणि बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन कडे लक्ष दिल्या जातं, कन्झर्वेशन केल्या जाते. त्यानंतर प्रोव्हाइडिंग सेफ हॅबिटॅट म्हणजे सुरक्षित अधिवास. सुरक्षित अधिवास कोणाचा? मायग्रेटरी बर्ड्स, जे स्थलांतरित होऊन जे राहायसाठी पक्षी येतात या रामसर दर्जाच्या ठिकाणी, त्यांचं नाही का सुरक्षित अधिवास, त्यांचा राहणीमान सुरक्षित असावं, राहण्याची जागा सुरक्षित असावं, त्यावर बी फोकस केले जाते. आणि तिसरी गोष्ट, सपोर्टिंग लोकल इकोसिस्टीम म्हणजे तिथचे स्थानिक परिसंस्था, लोकल इकोसिस्टीम आणि मेंटेनिंग इकोलॉजिकल बॅलन्स, पर्यावरणीय समतोल हे ठेवण्याला मदत केली जाते रामसर दर्जा प्राप्त झालेल्या ठिकाणांना. तर हे होते 3 इम्पॉर्टन्स. आता आपण बघू महाराष्ट्रातील रामसर स्थळे. तर महाराष्ट्रातनी रामसर स्थळ्यांची संख्या किती आहे? सध्यापर्यंत तर 3 आहे. 3 रामसर दर्जा प्राप्त झालेले स्थळ आहेत. आणि हे रामसर दर्जा प्राप्त झालेले स्थळं जे असते ते इंटरनॅशनली म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जातात. हे रामसर दर्जा जे प्राप्त झालेले ते वेटलँड असतं. वेटलँड म्हणजे ओलसर क्षेत्र असतात आणि त्यांचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स खूप असतं. तर बघूया, पहिली साईट जी आहे महाराष्ट्राची ती आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर कुठे आहे? नाशिक डिस्ट्रिक्ट, नाशिक जिल्ह्यात. याचे इम्पॉर्टन्स काय आहे? तर हे जी नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ आहे हे खूप महत्त्वाचे आहे. कशासाठी? तर बर्ड सँच्युरी म्हणजे पक्षी अभयारण्य आहे. मायग्रेटरी स्पीशीज म्हणजे जे बाहेरून स्थलांतरित होऊन येणारे पक्षींचे वेगवेगळे स्पीशीज किंवा प्रजाती तिथे येत असतात. तर हे नाही का एक इम्पॉर्टंट होते. कशासाठी? बायोडायव्हर्सिटी म्हणजे जीवविविधता कन्झर्वेशन करण्यात आपल्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट होते. ही झाली पहिली साईट. दुसरी साईट आहे महाराष्ट्राची रामसर दर्जा प्राप्त झालेली साईट आहे, ते आहे लोणार लेक. याला मराठीतनी आपण लोणार सरोवर असं म्हणतो. बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये येते. आणि या लोणार लेक बनला कसा हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर एक मेटेओराईट म्हणजे उल्कापात झाला होता. कुठून? तर अंतरिक्षमधून काहीतरी उल्कापात आपल्या पृथ्वीवर आला होता आणि ते पृथ्वीवर येऊन तिथे जमिनीवर ते कोसळला, इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यामुळं हे सरोवर तयार झालं. आणि हे एक्झाम्पल म्हणजे हे जे सरोवर आहे ते आहे अल्कलाईन. पीएच याची नाही का बेसिक आहे, म्हणजे पीएच बेसिक आहे आणि सलाईन आहे म्हणजे क्षारयुक्त हे तलाव आहे. विथ सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय जिओलॉजिकल आणि इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स. जिओलॉजिकल आणि इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स याला खूप आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे झाली दुसरी रामसर दर्जा प्राप्त झालेली साईट महाराष्ट्रामध्ये. आणि तिसरी रामसर दर्जा प्राप्त झालेली साईट जे महाराष्ट्रामध्ये आहे ते आहे ठाणे क्रिक फ्लेमिंगो सँच्युरी. याला ठाणे खाडी मराठीत मी ठाणे खाडी म्हणतो. आणि लोकेशन काय आहे? ठाणे डिस्ट्रिक्ट, ठाणे
जिल्ह्यातनी हे आपल्याला बघायला भेटते. याचं इम्पॉर्टन्स आहे तर हे हॅबिटॅट आहे. इट इज अ बिंग हॅबिटॅट म्हणजे अधिवास राहण्यासाठी कोणासाठी? मायग्रेटरी फ्लॅमिंगोज. फ्लॅमिंगोज नावाची एक प्रजाती आहे पक्ष्यांची. ते मायग्रेट होऊन इथे ठाणे खाडीतनी येत असते आणि हे मुंबई उपनगर, मुंबई सबअर्बनच्या खूप जवळ येते आणि तिथल्या विविध वनस्पती आणि प्राण्यांना म्हणजे फ्लोरा आणि फाउना ना ते खूप आधार देते आणि खूप खूप सपोर्ट देते. त्याच्यासाठी ही जे 3 साइट्स आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघितले महाराष्ट्रातील रामसर दर्जा प्राप्त झालेल्या साईट. तर मित्रांनो, करंटच्या अनुषंगाने आत्ताच एक न्यूज आलेली आहे की 564 जे आहे वॉटर बॉडीजवर बघा, एक कंपनी आहे ते आहे नॅशनल सेंटर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट. यांनी आत्ता सर्वेक्षण केले 564 वॉटर बॉडीजचं आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तिथे अतिक्रमण वगैरे आणि त्यांचं बायोडायव्हर्सिटीचा नाश वगैरे सुरू आहे. तर हे सरकारला त्यांनी सांगितलेलं आहे आणि सरकार यावर लवकरच काहीतरी निर्णय घेणार आहे आणि महाराष्ट्रातील जे रामसर दर्जा प्राप्त झालेल्या साईट्स आहेत त्याच्या संख्यामध्ये वाढ होणार आहे. सध्याच्या घडीला 3 रामसर दर्जा प्राप्त झालेल्या साईट्स महाराष्ट्रामध्ये आहे. आता पुढल्या भविष्य काळातनी हे खूप वाढणार आहे आणि हे म्हणून हे करंटच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.